आयुष्याचं ओझं. आयुष्य म्हणजे नेमकं काय असतं? कुणासाठी ते स्वप्नांची उंच भरारी असतं, तर कुणासाठी जबाबदारीचं न संपणारं ओझं. कुणाच्या खांद्यावर सुखाचं हलकं पंख असतं, तर कुणाच्या खांद्यावर दुःखाचं दगडासारखं वजन. ही कथा आहे माधव देशमुख नावाच्या एका सामान्य माणसाची, जो सामान्य असूनही आयुष्याच्या असामान्य ओझ्याखाली दबला होता. बालपण ओझ्याची पहिली पायरी. माधवचा जन्म विदर्भातल्या एका छोट्याशा खेड्यात झाला. वडील शेतकरी, आई घर सांभाळणारी. पावसावर अवलंबून असलेले शेत, कर्जाचं ओझं आणि 4 लेकरांची जबाबदारी, हे सगळं त्याच्या घरात रोजचंच वास्तव होतं. माधव लहानपणापासूनच हुशार होता. शाळेत नेहमी पहिला दुसरा क्रमांक. शिक्षक म्हणायचे, हा मुलगा मोठा अधिकारी होईल. पण माधवाला लवकरच समजायला लागलं की हुशारीपेक्षा परिस्थिती मोठी असते. 5वीत असताना वडिलांनी एकदा त्याला जवळ घेतले आणि म्हणाले, बाळा, शिकायचं आहे तुला, पण पैशाची अडचण आहे. त्या दिवशी माधवाला पहिल्यांदा आयुष्याचं ओझं काय असतं ते जाणवलं. स्वप्न आणि जबाबदारी यांची झुंज. 10वीपर्यंत कसाबसा अभ्यास सुरू राहिला. आई रोज देवापुढे दिवा लावून प्रार्थना करायची, माझ्या पोराला शिकून दे. माधव 12वीला चांगल्या मार्कांनी पास झाला. शहरात कॉलेज मिळालं, पण तेथे जाण्यासाठी पैसेच नव्हते. वडिलांनी शेवटचं कर्ज काढलं. हे कर्ज तुझ्या शिक्षणासाठी आहे. माधवा, तूच आमचा आधार आहेस. हे वाक्य माधवाच्या मनावर कोरलं गेलं. त्या क्षणापासून त्याचं आयुष्य 2 भागात विभागलं गेलं. एक स्वतःची स्वप्न, तर दुसरं कुटुंबाची जबाबदारी. शहरातला संघर्ष. शहरात माधवाचं आयुष्य पूर्णपणे बदललं. ग्रामीण शांततेऐवजी धावपळ, स्पर्धा आणि ताणतणाव. दिवसा कॉलेज, रात्री पार्ट टाईम नोकरी, कधी हॉटेलमध्ये वेटर तर कधी कॉल सेंटर. रात्री उशिरा थकून परतल्यावर त्याला वाटायचं, हे सगळं मी का करतोस? पण लगेच आई वडिलांचा चेहरा आठवायचा. आयुष्याचं ओझं त्याला झोपू देत नसे. प्रेमाचं नवं ओझं. कॉलेजमध्ये त्याची ओळख झाली स्नेहाशी. हुशार, समजूतदार, स्वप्नाळू. स्नेहाच्या आयुष्यात हलकं होतं. माधवाच्या आयुष्य जड, तरी पण प्रेम झालं. एक दिवस स्नेहाने विचारलं, माधव, तू इतका शांत का असतो? तो हसून म्हणाला, सवय आहे. तो तिला सांगू शकत नव्हता की त्याच्या मनात किती ओझं आहे. पहिला मोठा धक्का. कॉलेजच्या शेवटच्या वर्षात वडिलांचा अचानक अपघात झाला. शेती गेली. कमावणारा हात गेला. माधवाचं शिक्षण अर्ध्यावच येण्याची भीती निर्माण झाली. आईचा फोन आला, बाळा, आता घर तुझ्यावर आहे. त्या एका वाक्याने माधव पूर्णपणे बदलला. त्याने शिक्षण पूर्ण केले, पण स्वप्न बाजूला ठेवली. नोकरी आणि जबाबदारीचं चक्र. माधवला एका खाजगी कंपनीत नोकरी मिळाली. पगार कमी, काम जास्त. महिना संपण्याआधीच पगार संपायचा. घर खर्च, भावंडांचं शिक्षण, वडिलांची औषधं, कर्जाचे हप्ते. हे रोज सकाळी आरशात पाहताना तो स्वतःलाच विचारायचा, मी जगतोय की फक्त जबाबदारी निभावतोय? लग्न आणि वाढलेलं ओझं. स्नेहाशी लग्न झालं. स्नेहा समजूतदार होती, पण तिच्याही अपेक्षा होत्या. घर, श्रेय, वेळ. माधव मात्र कायम थकलेला. हळूहळू ताणतणाव वाढू लागला. न बोललेले दुःख नात्यात दरी निर्माण करत होतं. मानसिक कोरमडलं. एक दिवस ऑफिसमध्ये माधव बेशुद्ध पडला. डॉक्टरांनी सांगितले, अत्यंत ताण आणि डिप्रेशन. तो घरी आला. एकटाच बसून रडला. पहिल्यांदाच त्याने स्वतःला मान्य केलं, आयुष्याचं ओझं मी पेलू शकत नाही. बदलण्याची सुरुवात. त्या रात्री वडिलांनी त्याच्याजवळ बसले. कमजोर आवाजात म्हणाले, माधव, आम्ही तुझ्यावर ओझं टाकलं, माफ कर. त्या वाक्याने माधव हादरला. त्याला कळलं, ओझं फक्त जबाबदारीचं नसतं, तर न बोलण्याचंही होतं. संवाद आणि हलकं आयुष्य. माधवाने पहिल्यांदाच स्नेहाशी मोकळेपणाने सगळं सांगितलं.
आई वडिलांशी सगळे एकत्र बसले, निर्णय घेतले. भावंडांनी जबाबदारी वाटून घेतली, खर्च कमी केला. माधवाने स्वतःसाठी वेळ काढायला सुरुवात केली. आयुष्याचं खरं सत्य. हळूहळू माधव बदलू लागला. त्याला उमगलं, आयुष्याचं ओझं कमी करता येतं जर ते एकट्याने उचलायचं हट्ट सोडला तर. जबाबदारीच्या पळवता येत नाही, पण त्या वाटून घेता येतात. शेवट ओझं नाही, अनुभव. आज माधव मोठ्या पदावर नाही, खूप श्रीमंत नाही, पण तो शांत आहे. तो म्हणतो, आयुष्याचं ओझं नसतं, आपण ते ओझ्यासारखं उचलतो म्हणून जे ते जड वाटतं. समजून वाटून स्वीकारून जगलो तर आयुष्यातही हलकं होतं. कथेचा संदेश. आयुष्याचं ओझं प्रत्येकावर असतं, पण ते एकट्याने उचलायची गरज नसते. संवाद, स्वीकारा आणि वाटणे याने आयुष्य हलकं होतं. नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनेलवर तुम्हाला नवनवीन कथा, बोधकथा वाचायला मिळतील. मित्रांनो, अशा कथा आवडल्यास तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. कथा वाचल्याबद्दल आणि ऐकल्याबद्दल धन्यवाद.